नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. चालले शेतावरती. 4:30 झाले. आज थोडा पाऊस कमी आहे. काल निघून आले होते, जसा पाऊस आला तशी घरी निघून गेले. म्हटलं आज थोडंसं गवत वगैरे काढूया. गवत होतं ना या दिवसामध्ये, थोडं थोडं नाही पाठवून आलं, सोडतच नाही पाठ माझी. मंडळी ही बघा कारली छोटी, पहिली गेली गळून. आले नव्हते 8 दिवसामध्ये, पावसाने गळून गेली. आता छोटी छोटी येत आहेत बघा. ही बघा, आता पुन्हा सुरुवात झाली यायला. पहिली होती ती गळून गेली. कारण परत मी तिथे चिकटवलं जागेवरती. बघूया आता जगतं का नाही. छोटंसं पिल्लू आहे, ते घरी घेऊन जाते. दारामध्ये कुंड्या आहे ना, त्यात लावते. हे इथे गॅलोवेरा आहे, अशी मी आणून शेतात लावले सगळे. हे छोटं पिल्लू घरी घेऊन जाते. ते गॅलोवेरा लावले. असे मोठे मोठे आहे जे जमिनीत लावले, आणि थोडी छोटी छोटी आहेत ते वरती लावले, उंचावरती. पण बाजूला गवत साठल्यामुळे दिसण्यात येत नाही आहे. सगळं गवत आता काढायचं आहे. आणि दोडक्याची वेल आहे, तिला आता मंडप घालून घ्यायचं आहे. हे सुरण आहे, सुरणाचं झाड आहे. त्या खाली सुरण 1 वर्ष झालं लावून झालं आम्ही. तसं काय नाही, 2 वर्षांनी काढला तरी चालतो. पण आता अशा फांद्या झाल्यात त्याच्या. हे बघा, इथे सुद्धा मी मुंगी पावडर टाकते आता. तिथे ते कसलं फूल आहे, हे कसलं फूल आहे ते मला अजून ओळखत नाही. पण येतं पावसामध्ये येतं, त्याला मी काढून टाकतो नंतर. पण कोणतं आहे मला ओळखत नाही. तुम्हाला जर ओळखत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. सर्व झाडं मी शेतामध्ये आणून ठेवले. तर ही पाऊस गेल्यानंतर खड्डे करून लावायचे आहेत. काजू आहे, नारळ आहे, आंबा आहे, केसरी आंबा आहे, केसर आंबा, नारळ आहे, तो सुद्धा आंबा आहे, कलम आहे. आणि हे बघा. चला तर हा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला. मी कारलं दाखवलं. कारला तो उगवतो आहे छोटं छोटं. येऊन गेली होती कारली, पण ती पहिली कारली इथे न आल्यामुळे खराब झाली आणि पिकून गेली. आता छोटी छोटी उगवत आहेत. मी इथेच लावून मुंबईला गेली होती, त्यानंतर आली पण पिकली. आता येत आहेत.